आज आहे सोमवार. सर्वांना शुभ सोमवार. देवीच्या चरणांचे दर्शन घ्या. मी आत्ताच आलेली आहे, नर्सिंग कोर्सवरून आलेली आहे. 3:30 वाजता तयार आले आणि आता इथे मी सायकल लावलेली आहे. इकडे सायकल लावलेली आहे. आता ही बघा, ही समोरची जी आहे ते आहे महादेवाचं, गणपतीचं, हनुमानाचं, शनिदेवाचं. त्यानंतर हाय सगळे देव आहेत तिथं. साती आई, सातू आसरा, चला सायकल इकडेच राहू दे. इकडे 3 बाजूने रोड आहे ना, 1, 2, 3. इथे गर्दी कधी खूप आहे मंदिराच्या बाहेर. सोमवारी तर त्यांनी बेल विकत असते, नारळ, हार आणि त्याला काय म्हणतात, त्याला आंबा, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, धोत्रा. दूध वगैरे सगळं विकलं असतं. धोत्रा 5 रुपये एक. मग एवढं. इथून पाय धुवायला पाणी. त्यानंतर महादेव आहे, पूजा चालू आहे तिथे. इथे एक महादेव आहे. इथं सोमवारी खूप लोक येतात. त्यानंतर गणपती वगैरे हे मागील जर सगळं ह्याच्यात मी दाखवलेली आहे. आज आहे सोमवार. सर्वांना शुभ सोमवार. देवीच्या चरणांचे दर्शन घ्या. मी आत्ताच आलेली आहे, नर्सिंग कोर्सवरून आलेली आहे. 3:30 वाजता तयार आले आणि आता इथे मी सायकल लावलेली आहे. इकडे सायकल लावलेली आहे. आता ही बघा, ही समोरची जी आहे ते आहे महादेवाचं, गणपतीचं, हनुमानाचं, शनिदेवाचं. त्यानंतर हाय सगळे देव आहेत तिथं. साती आई, सातू आसरा, चला सायकल इकडेच राहू दे. इकडे 3 बाजूने रोड आहे ना, 1, 2, 3. इथे गर्दी कधी खूप आहे मंदिराच्या बाहेर. सोमवारी तर त्यांनी बेल विकत असते, नारळ, हार आणि त्याला काय म्हणतात, त्याला आंबा, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, धोत्रा. दूध वगैरे सगळं विकलं असतं. धोत्रा 5 रुपये एक. मग एवढं. इथून पाय धुवायला पाणी. त्यानंतर महादेव आहे, पूजा चालू आहे तिथे. इथे एक महादेव आहे. इथं सोमवारी खूप लोक येतात. त्यानंतर गणपती वगैरे हे मागील जर सगळं ह्याच्यात मी दाखवलेली आहे. हे बघा, इथं असं वरील बाजूचं शूटिंग काढत आहे मी. असं वरील बाजू असं केलं सजावट. आणि आहे आता खाली आपला गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. फळं वगैरे ठेवलं 5 फ्रूट. इकडे एक महादेव आहे. इथे ना फळं जाऊन देत नाही आतमध्ये, म्हणजे कबूतर कुठनं, कबूतर बसला पिंडीवर. ओम नमः शिवाय. आता नंतर येते साईबाबा. इकडे आहे महालक्ष्मी देवी. हे बघा, त्यानंतर तिथं हनुमान, शनिदेव. तिथं साती आसरा आहे पुढे समोर. वडाच्या झाला पुढं. मागील बाजू आहे इथे गौरव देव आहे, इकडे गल्ल्याच्या तिकडे. आणि इकडं आहे मरी आई. मरी आई आहे इथं. तर सोमवारी मला ना इथे खूप भक्त लोक दिसतात, शिवभक्त लोक. काही ना काही अडचणी घेऊन शिवापुढे येतात. शंकर गोळ्यांना फळं अर्पण करतात. कोण मधाने आंघोळ करतात, कोण दुधाने, कोण चंदनाने. अशा प्रकारची जोडीने पूजा करणारे असतात. ते बहुतेक बाळ नसतात, बाळ नाही जोडता येते बाईला, ते तसं वाटतं जोडीने येणार.
आणि असे सगळेच पुरुष असे देवधर्म करत नसतात, काही ना जोडीने येत असेल तर काही ना काही अडचणी असतातच. काल मी जेव्हा येत होते मी रात्री सत्संगाने येत असताना एका ताईने विचारलं तुमचं काही अनुभव असेल तर तुम्ही सांगा. तर त्या ताईंनी म्हणाले की तिकडे अक्कलकोट कशी त्यांनी गेलेले होते ना, तिकडे कुठं अक्कलकोट कशी नाही, ती कुठलं तर गावाचं नाव घेतलं तिने. तर स्वामींच्या कृपेने त्यांचे मिस्टर भरपूर दारू पित होते मग, आणि सगळं काही गेली 12 वर्षाला ठीक आहे. 12 वर्षापूर्वी त्यांना आठवलं की त्यांना इतक्या संकटातून ते दिवस काढत होते. पण एक बाईच्या मध्ये एक जिद्द असेल की काहीतरी करू शकते, तिच्यावर विश्वास, स्वतःवर विश्वास असेल, ती काही करू शकते. तर आज नर्सिंग कोर्समध्ये झालेल्या मध्ये मॅडम म्हणली होती की ब्राह्मणाचे आपल्यासारखे मंडप करून मंदिराचे आता गणपती चालवणं, ब्राह्मणाची मुलं असं बसत नाहीत, त्याने पैसे कमवायचं काम करतात. असं बास साऊंड बॉक्स वगैरे लावून रस्त्यावर धांगाडधिंगाड करत नाहीत, पण ते त्यांच्या लेवलला कसं बुद्धीचा वापर करतात. आपण आपल्या बुद्धीला गंज चढवतो आणि काही ना काही व्यर्थ वेळ घालवतो, असं टीचर म्हणत होते. तर आता त्या भाऊंचा अनुभवमध्ये ना त्यांना पिदोळे का म्हणायचं, कारण ते देशी दारू वगैरे असे फुग्गा काय मॅडम नाव घेत होते, मला तेवढं माहीत नाही. तेवढं दुकानाचं नाव ऐकलेलं होतं आपण, देशी दारूचे दुकान, पण त्यामुळे माहिती आहे. अजून काय काय असतं त्यांचे नावं, दारूचे नावं माहीत नाही. मग ते देशी दारू पिते ते पिदोडे असतात, आणि जे क्वालिटीचे लेवलचे दारू पितात, बिअर पितात, ते पिदोळे नसतात. ते स्टँडर्ड लेवलचे बिअर पिणारे ते श्रीमंत लोक असतात किंवा डॉक्टर लोक असतात. तर आपल्याला म्हणजे हमाल लोकांना वगैरे थकवा आलेली असती, इतकं दिवसभराचं थकवा असतं आणि शांत झोपण्यासाठी ती दारू पितात, आणि प्रमाणाच्या बाहेर पितात, त्यांना पिदोडे म्हणतात. तर असा विषय झालेला की मी त्यांना मॅडमला विचारलं होतं की तरी सिस्टर होते ना, दारू का पितेत डॉक्टर लोक. तर त्यांनाही खूप ऑपरेशन असतात, खूप लेवलचे. हृदयाला होल असतं, त्यांचं किडनी फेल असतं, स्टोन लघवीने ते येत नसतं आहे, काही जणांचं पिशवीचं प्रॉब्लेम असतं आहे, बाळ होत नसतं. असं डॉक्टर खूप माइंडचा वापर करतात, खूप त्यांना टेन्शनमधून जावं लागतं. ते त्यामुळे ते थोडासा घेतात. आणि दारू पिणं हे दारू पिणं आणि बिअर पिणं ह्याच्यामधील मला फरक सांगितले त्या मॅडमने. तर हा म्हणले की त्यांच्या लेवलने त्यांच्या स्टेटसने ते घेत असतात, आणि महिन्यातनं 1-2 पिलं तर ते शरीराची त्यांची काळजी घेणं. शरीराचं दारू पिणं हे वाईट नाही, म्हणून चहा पिणं हे वाईट आहे. जर महिन्यातनं 2दा घेतलं तर ते आतल्या शरीराचं काय, आता परदेशी केलं की ती गरमी राहण्यासाठी पितात, शरीरात गरमीपणा राहण्यासाठी. तर दारू पिणं हे वाईट आहे, आणि बिअर पिणं हे त्यांच्या शरीराची त्यांना काळजी असते म्हणून पितात, असं आज मला कळालं. तर ते जे भाऊ, त्यांचं आडनाव आहे गवळे. मी ते भाऊ नवराबायको होते तिथं कच्ची दाबेली घेत होते, आणि माझी बाळं कच्ची दाबेली खात होते म्हणून मी थांबलेली. तर त्यांना ब्रह्मांड नायक अप्पेकर स्वामी समर्थांचा अनुभव आलेला आहे. गेली 12 वर्ष भाऊ आता निर्व्यसनी आहेत ना, तर त्यांचा संसार सुखाचा चालू आहे, आणि ते 16 सोमवारचं व्रत करत आहेत असंही म्हणाले ते. तर 3 भाग करतात म्हणलं ते नैवेद्याचं, चपाती गुळ चपातीचं ते काय खाऊ करतात ना 16 सोमवारच्या व्रतमध्ये, त्याचा एक भाग गाईला देतात, एक भाग नैवेद्याला शिव शंभोला, आणि 3रा भाग आहे ते स्वतः खातात. देवाने नैवेद्य दाखवलं, आपण खायचं नसतं असं म्हणते. आणि 2 जण नवरा बायको उपवास करत नाही. खूप छान फॅमिली वाटली, कारण की मिळून श्रावण सोमवारचं व्रत करत आहेत. मी त्यांना म्हटलं व्रत कशासाठी करत आहे हे कोणालाही सांगायचं नाही, पूर्ण आपली इच्छा पूर्ण झाल्यावर ते सांगायचं, असं काही सांगितलं. चला आता मला जायचं आहे ड्युटीला, म्हणजे स्वर्गाला जायचं आहे. इथे कबूतर किती फिरत आहे बघा. तर
प्रत्येकाचं काही ना काही उपयोग असतं. मग जिवंत असताना तर आपल्या माणसांचा उपयोग व्हावा. कारण काही आत्ता हत्तीच्या दातांचं वगैरे खूप उपयोग असतं. आता जनावरांचा इतकं उपयोग आहे तर आपले तरी उपयोग झालाच पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर शेअर करत जावा. स्वामींचे जे भक्त आहेत त्याने नुसतं स्वतःपुरतं विचार करू नका. इतर स्वामी भक्तांना जे स्वामी भक्त नसतात त्यांना स्वामी भक्तात आणा, प्रचार करा स्वामींचा. आणि कुठल्याही देवाचं तुम्ही सेवा करा ते मनापासून करा आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धेने करा तर नक्की यश हे मिळतंच आपल्याला. कशाला कमी लेखायचं नाही आणि आपण हे करू शकत नाही असं नेगेटिव्हिटी आपल्यामध्ये ठेवायचं नाही. आपण काही करू शकतो. तर तुम्ही एक व्हिडिओला लाईक करत जा प्लीज प्लीज प्लीज. आणि सबस्क्राईब करा जे चॅनल पहिल्यांदा ते बेल आयकॉन घंटी दाबल्यामुळे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा पद्धतीचं लिफ्ट आहे आणि अडकले होते मी. म्हणजे दरवाजाच उघडत नव्हतं. काय बटन दाबायचं माहीत होतं. स्वतः माझे मिस्टर लिफ्ट बनवत होतं आणि मी अडकले. किती घामेघूम झाले बघा मी. आता हसू येते. आणि खरं म्हणतात लिफ्ट अंधार होतं. तिथं लाईट नव्हतं. लाईट बटन दाबले आणि मग हे बटन दाबले. हे घंटीचं दाबत होते. कोणीही मदतीला नाही आले. त्यानंतर वरचं बटन दाबले. दरवाजा आपोआप उघडलं. पण मी मिस्टरला फोन लावले होते की दरवाजा निघेला म्हणून. पण निघाला. ते बटन तर दाबून बघूया म्हटलं. निघालं. चला आता 7 वाजता आले. जेवढं सर्व तेवढं सर्व करते.